आज आपण बदामपूर या गावामध्ये आलेलो. तर किशोर रामचंद्रजी कोर हे शेतकरी आहेत आपले. त्या शेतकऱ्यांचे आपण शेतामध्ये आलेलो आहोत. त्यांनी विविध पिकाचे लागवड केली आहे. त्यामध्ये मिरची, गोबी आहे, वांगे, त्यानंतर केळी, पपई, इतर भाजीपाला पिकं आहेत. त्याबद्दल आपण त्या शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण मनोगत जाणून घेऊया. हां, मी किशोर रामचंद कोरे, शेतकरी, पदमपूर, तालुका देवरी, जिल्हा गोंदिया इथून बोलत आहो. आणि माझ्याकर केशरी मिरची ह्या रानाची लागवड केली आहे. केशरी मिरची हे देशी वाण असून मार्केटला याची डिमांड जास्त असते, त्यामुळे आम्ही हे केशरी मिरचीची लागवड करत आहोत. बरं. सरासरी आपल्याला ही मिरची किती रुपये किलोने विकत जाते? मागच्या वर्षी आम्हाला ह्या केशरी मिरचीचा भाव 200 रुपये मिळाला होता. तरी ह्या वर्षी हंगाम चांगला राहिला तर 150 ते 160 रुपये भाव मिळेल असा आमची अपेक्षा आहे. हे लागवड झाली आहे आणि उत्पादन मला 4 गुंठ्यामध्ये उत्पादन नाही बी म्हणला तर 30 ते 40 हजार उत्पादन होईल हे माझी अपेक्षा आहे. मिरचीच्या व्यतिरिक्त आणखी भाजीपाला आहे. मागे आपल्याला गोबी दिसत आहे. तर गोबीचा कोणता वाण आपण लावलेला आहे आणि केव्हा लावलेला आहे? गोबी हे मी व्हीएनआर ह्या कंपनीची लागवड केली आहे आणि गोबीची ग्रोथसुद्धा चांगली आलेली आहे. माझ्याकडे वांग्याची लागवड 4 ते 5 गुंठ्यामध्ये केलेली आहे आणि वांग्याची वाण आहे आणि व्हेरायटी आहे 38 नंबर ह्या वाणाची मी लागवड केली आहे. तरी पण हा वर्षभर पीक देणारा वाण असून मला एकदा लावला तर वर्षभर लागवड करायला लागत नाही असे हा वाण असून मला वर्षभर याचा उत्पादन मिळत असतो आणि मला वर्षभर मार्केटिंगला न्यायला एकदा लावला तर वर्षभर विकत राहा असा हा वाण असून मला चांगला उत्पादन देतो. हे अशी व्हेरायटी असून प्रत्येक शेतकरी जर लागवड करत असाल तर 38 नंबर हा वांग्याचा वाहन म्हणून लागवड करावे हे माझी शेतकरी मित्रांनो सगळ्यांना अपेक्षा आहे. ब्रोकोली सुद्धा लावली आहे त्या बाबतीत आणि मुळा सुद्धा आहेत याच्या बाबतीत आहे. आणि आणखी जे पिकं आपल्या बोलण्यात आली नाही त्यांच्याबद्दल आपण सांगावे ही विनंती. माझ्याकडं ब्रोकोली हे गोबीची रान असून मी आता 3 वर्ष झाले आहेत हे ब्रोकोली ह्या वाणाची लागवड करत आहो. लोक पहिले विचारत होते का मार्केटिंगला आले का हे गोबी कोणशी म्हणून. आता लोक घ्यायला मगापुढा पाहत नाही, कारण की ब्रोकोली हे ऑर्गॅनिक शेती म्हणून निघणारा एक ब्रोकोली हा फळ म्हणून आमच्याकडं डिमांड असते की फोनवर कॉन्टॅक्ट करून सनी कास्तकाराला आम्हाला का ब्रोकोली आमच्यासाठी आणाल असे म्हणून फोन करतात. आणि देवरी मार्केटमध्ये गेले का ब्रोकोली हे 60 रुपये किलो ह्या दराने आम्ही ब्रोकोली ह्या फुलाचा विक्री करतो. आणि जास्तीत जास्त ब्रोकोली म्हणजे आपल्या देवरी तहसीलमध्ये आता माझ्याकडेच राहते अशी. आणि बिजाई इकडे मिळत नाही, त्याच्यामुळे यूट्यूब ऑनलाईन ह्या चॅनलवरून आम्ही बिजाईसुद्धा बोलवत आहो. घरी ऑनलाईन बिजाई आमच्या घरी येते अशी विनंती आहे. तर आपण पाहिल्याप्रमाणे आता किशोर भाऊंनी आपल्याला सांगितले की ब्रोकोली आपल्या देवरी तालुक्यामध्ये फक्त आणि फक्त किशोर भाऊच यांच्या शेतीमध्ये होत असते. आणि त्यांना मोबाईलद्वारे कॉन्टॅक्ट करून ती आम्हाला हवी आहे म्हणून आणि त्यांच्याकडे 12 मास ती उपलब्ध असते. अशा पद्धतीनं ते नेहमी इनोव्हेटिव्ह शेती करतात आणि चांगल्या पद्धतीने शेती करतात. म्हणून त्यांचे कॉन्टॅक्ट त्यांच्या शेतावर सुद्धा येऊन शेतकरी आपला भाजीपाला घेऊन जातात आणि चांगला माल, ताजा माल लगेच ते तोडून देत असल्यामुळे त्यांना इतर शेतकऱ्यापेक्षा
त्यांना जास्त थोडा फायदा जास्त होतो आणि किंमतसुद्धा चांगली असते. आपण चवळीचा सुद्धा पीक घेतलेलं आहे, त्या बाबतीत आपण सांगावे. माझ्याकडं चवडी हे जात लालदाना VNR ह्या कंपनीचा लागवड करून माझ्याकडं 5 ते 1 एकरावर लालदाना ह्या चवडीची लागवड आहे आणि लागवड 1 एकराला खर्च फक्त 500 रुपये आलेला होता आणि उत्पादन खर्च कमी 1 लाख ते 80,000 असा उत्पादन मला भरपूर झाला आणि मार्केटिंग देवरी, चिचगड आणि इतर चिल्लर मार्केटलाही देत होतो आणि घरी सुद्धा व्यापारी माझ्या येथे रोज सकाळ झाली का व्यापारी येऊन सनी 30 रुपये 35 रुपये ह्या दराने घरना माल उचलत होते आणि मला रोजच्या मार्केटला न जाता घरनाही माल उचलत होते व्यापारी आणि नगद पैसा देऊन नेत होते. बरं. तर किशोरभाऊ, आपण आता बोलताना म्हटले की मला चवळीसाठी फक्त 5,000 रुपये खर्च आला आणि ते कसं काय आला याच्या बाबतीत आपण सांगावे. मी सांगितो की चवडीला खर्च 5,000 म्हणजे 500ची बिजाई, 500चे बिजाईमध्ये आणि मल्चिंग झाली होती माझी 3,000ची आणि मजूर खर्च झाला होता 2,500 ते 2,000 रुपये मजूर खर्च येऊन मला 5,000चा खर्च आला होता आणि 80 ते 1 लाख रुपये उत्पादन मला ह्या प्लॉटवर मिळाला होता आणि भरपूर उत्पादन देऊन चवरी हे मस्त हे वाण आहे. लालदाना VNR या कंपनीची चांगली व्हेरायटी असून जास्तीत जास्त शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लावायची इच्छा असेल तर ह्या वाणाची लागवड करून जास्त उत्पादन घ्या, हे माझी अपेक्षा आहे. तरी पण मी इकडं तिकडं न जाता आपल्या भाजीपाला पिकाकर वळून या भाजीपाला पिकाला चांगल्या प्रकारे सेवा करून सनी आपल्या भाजीपाला पिकाची मिरची आहे माझ्याकडे 1 एकरवर मिरची आहे आणि चवडी आहे, चवडी सुद्धा आहे अर्ध्या एकरावर आणि पत्तागोबी फुलगोबी आहे हे पाऊण एकरावर. असा भाजीपाला पिकावर मला फार उत्पन्न होत आहे आणि मार्केटिंग देवरी आणि चिचगड आणि इतर चिल्लर बाजार जवळपासचे हे पूर्ण करून सनी मी आपला भाजीपाला पिकाचा पूर्णपणे सहभाग घेत आहो आणि माझे सर्व घरचे लोक सुद्धा या भाजीपाला पिकाच्या लागवडीकरिता आणि हातभार लावू लागतात. माझ्याकडे मिरची आणि वांगा, फुलगोबी, पत्तागोबी आणि चवरी, पपई, केळी आणि माझ्याकडे कटारचे झाडा 8 ते 10 कटारचे झाडा लागवड केली आहे आणि आंबा लंगडा म्हणून आणि दसऱ्या ह्या रानाचे माझ्याकडे 10 बुळा आहेत आणि चिकूचे झाडा सुद्धा 2 ते 4 चिकूचे आहेत आणि मी प्रयोग म्हणून एक 2 झाडा अनारचे आणले होते, तेही अनारचे झाडा सुद्धा लागले आहेत. असा मला खर्च वगळता मला 4 ते 5 लाखाचा उत्पादन होते, हे वार्षिक उत्पादन होते, हे माझी अपेक्षा आहे. ठीक आहे, बंद करा.